कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हो फुलपगारे, ऐकलत ना आम्ही काय म्हणलं ते? आम्हाला अक्षता शाळेत न गाय, आम्ही तिला नोकरीवरून काढून टाकलाय। नाही पण मला एक सांगाल मॅडम की असं झालंय काय? हो, अक्षरा तर शाळेच्या कामात अगदी परफेक्ट आहे। इनफॅक्ट आपल्या शाळेची आदर्श शिक्षिका आहे ती। नाही नाही मॅडम, असं प्लीज तुम्ही करू नका। आणि बघा ना, अहो 10वीचा रिझल्ट तिच्यामुळे चांगला लागतो। आपल्या शाळेचा चेहरा आहे ती। आणि आता तर 10वीची परीक्षा अगदी तोंडावरती आलेली आहे। नाही मॅडम, प्लीज प्लीज तुम्ही असं करू नका, तिला नोकरीवरून काढू नका। अहो तिचं शाळेत असणं अगदी गरजेचं आहे हो। पण आम्हाला त्या न गायत, कळलं का तुम्हाला? मॅडम तुम्ही तुमचा निर्णय आमचा निर्णय झालाय फुलपगारे, आणि एकदा घेतलेला निर्णय आम्ही काही बदलत नसतोय। आता जर का ती आम्हाला शाळेत दिसली तर आम्ही तुम्हाला शाळेबाहेर पाठवू। हो फुलपगारे, तुम्हाला जर तुमची नोकरी प्रिय असेल तर अक्षदाला घरी जायला सांगायचं। आणि आम्ही तिला नोकरीवरनं काढलेलं नाही, तुम्ही काढलंय असं सांगायचं, कळलं काय? हे घे, त्याला पण दे। अभ्यासक्रमाबरोबर अवांतर वाचनही झालं पाहिजे म्हणून मी पुस्तकं देते सगळ्यांना। हे घे, यामध्ये लघुकथा आहेत, हा सगळ्यांनी वाचायच्या। हे घे। हा मिताली, तुझ्यासाठी वह्या आणल्यात मी। तुझ्या वह्या संपल्या होत्या ना? हो, थँक्यू मॅडम। थँक्यू मॅडम। अरे थँक्यू काय म्हणताय? मॅडम, तुमच्यामुळे आम्हाला वाचनाची सवय लागली। हो ना, आणि वाचनामुळे आमचा शब्दसाठा पण वाढला। बरोबर, म्हणून अवांतर वाचन हवं, कळलं? बर, सगळ्यांनी आता परीक्षा संपतील मग सुट्टी लागेल तेव्हा या सगळ्या कथा वाचून काढायच्या, कळलं? हो मॅडम। पुन्हा थँक्यू। मॅडम, तुमच्यामुळे ही अशी पुस्तकं आमच्या हातात पडली। शाळेची पुस्तकं घ्यायला माझे नाना नाही म्हणायचे, त्यामुळे मी कधी असल्या पुस्तकांचं नावच काढलं नाही त्यांच्यासमोर। पण मॅडम, तुमच्यामुळे लई पुस्तकं वाचायला मिळाली। वाचाल तर वाचाल, कळलं? हो मॅडम। आणि इथून पुढे तुम्हाला जी कुठली पुस्तकं हवी असतील त्याची नावं मला सांगा, मी सगळ्यांना पुस्तकं आणून देईन, कळलं? चला, आता सगळ्यांनी मराठीचं पुस्तक काढा, आपण उरलेली कविता पूर्ण करू। हा, अहो मॅडम तुम्ही मला हे काय सांगताय? जे तुम्ही ऐकलं तेच बोलतोय। नाही पण मॅडम, तुम्ही अक्षराला नोकरीवरनं का काढताय? आम्हाला उलटे प्रश्न विचारायचे नाहीत। आम्ही जे तुम्हाला सांगतोय ते तुम्ही तिला सांगा, काय? नाही मॅडम, नाही म्हणजे अहो असं कसं सांगणार ना मी? एकदम शुद्ध मराठी भाषेत सांगायचं। नाही मॅडम, मी नाही सांगू शकणार असं। का नाही सांगू शकत तुम्ही असं? अहो मॅडम, अक्षरा खूप चांगली शिक्षिका आहे हो। आणि मुळात मी तिला काही सांगितलं ना असं काहीतरी तर तिला खरं वाटणार नाहीये। हो फुलपगारे, तिला खरं वाटावं यासाठी काय कारण सांगायचं ते तुमचं तुम्ही बघा, आम्ही काय त्यात मध्ये पडणार नाही। आमचं म्हणणं एवढंच आहे की आम्हाला ती शाळेत नगाय। हो पण मॅडम, कारण काय? नाही म्हणजे मला खरंच काही सुचत नाही हो। माफ करा, म्हणजे मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही तुमचा निर्णय बदला म्हणून, पण प्लीज मॅडम माझा ऐका तुम्ही। अहो असं आहे ना की अक्षरामुळे दरवर्षी आपल्या शाळेमध्ये खूप नवीन ऍडमिशन्स येतात। हो, नुसती भरती करून काय उपयोग आहे फुलपगारे? हा, या शाळेमुळे आम्हाला फायदा तर कवाच झाला नाही मॅडम। अहो पण ज्ञानदानाचं पवित्र कार्य तरी होतंय ना। हो फुलपगारे, तुमचं असलं फालतू ज्ञान आमच्या समोर पाजळायचं नाही। जगण्यासाठी ज्ञान नाही, पैसा लागतोय। आता तुमच्या ताटात ज्ञान वाढलं तर काय ज्ञान जेवणार आहेत काय? हा, नाही ना, जगण्यासाठी पैसा लागतो, पैसा। तो पैसा काय आम्हाला शाळेतनं मिळत नाही। तर आमचं काही शाळेवर अवलंबून नाही, पण आमचं नुकसान होतंय हे तर खरंच आहे की। हो पण मॅडम, शाळा हो फुलपगारे, शाळा 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 करू नका। नशीब समजा आम्ही तुमच्या शाळेवर अजून बुलडोजर फिरवला नाही। आम्ही जर का शाळेवर बुलडोजर फिरवला तर एकट्या अक्षताची नोकरी जाणार नाही, तुमची पण जाणार आहे, हे ध्यानात ठेवा। आता तुम्ही ठरवा, तुम्हाला आमचं काम करायचं आहे का नाही ते। जर का तुम्ही
काम केलं तर काही प्रश्नच नाही, नाहीतर आम्हाला फोन करायला लागल बुलडोजरवाल्याला. मॅडम पण मी ठरवा आता तुम्ही काय ते. निर्णय सांगितल्यानंतर चर्चा करण्याची सवय नाही आम्हाला फुलपगारे. काय बी कारण ठरवा आणि तिला शाळेच्या बाहेर काढा. मॅडम अहो, मला खरंच काय सुचत नाही हो. मग आम्ही सांगतोय तेवढं करा. ती काम चुकार आहे असं म्हणा आणि काढा तिला शाळेतनं. हो पण ती काम चुकार नाही आहे. शाळेच्या कामात एकदम परफेक्ट आहे ती. वेळेवरती येते, वेळेवरती जाते, मुलांना वह्या पुस्तकं देते, एक्स्ट्रा क्लासेस घेते, सगळी शाळेची कामं अगदी परफेक्ट करते ती. ओ फुलपगारे, त्या किती परफेक्ट आहेत हे तुम्हाला माहित आहे आणि आम्हाला माहिती आहे. त्यांचे गोडवे गाऊ नका. नाही मॅडम, सगळ्या पालकांना आणि शिक्षकांनाही माहिती आहे की अक्षरा म्हणजे एक आदर्श शिक्षिका आहे. अहो, मी जर तिला अशा क्षुल्लक कारणावरनं काढलं ना तर सगळे हसतील माझ्यावर. अहो, कोणालाही खरं वाटणार नाही ते. मग तिने शाळेतले पैसे चोरले म्हणा, हा नीट शिकवत नाही म्हणा, पोरांना मारलं असं म्हणा. हो मॅडम, हे असं काही झालेलं नाहीये ना. तुम्ही मला एक सांगा मॅडम की अक्षराबद्दल कधीही कोणाची अशी काही तक्रार आली आहे का? माझं ऐका तुम्ही मॅडम, प्लीज प्लीज असं काही करू नका. हो, अक्षरा मुलांची अगदी चांगली काळजी घेते हो. प्लीज मॅडम, तिच्याशी मला असं नाही बोलता येणार. नाही, मला नाही जमणार ते. ठीक आहे फुलपगारे, तुम्ही नाही केलं तरी सुद्धा हे काम कुणी ना कुणी करणार. ताई तू फोनवर आहेस का? मी नंतर येते हा. थांब दुर्गे, एक काम आहे तुझ्याकडं. काय काम आहे ताई? आम्ही सांगतोय तेवढं करायचं. हा. डोळ फाडून काय बघायला बाहेर या. एक्सक्यूज मी. हा माहित आहे परदेशात ना अवतरलायसा. बाहेर या जरा. What? अहो बाहेर या म्हणलं, मराठीत सांगितलेलं कळलं काय आता. या बाहेर या, बाहेर या जरा. ही काय पद्धत आहे बोलायची? आमची बोलण्याची पद्धत दिसते काय तुम्हाला? तुमची वागण्याची पद्धत दिसे ना. काय केलंय मी? काय नाही केलं तुम्ही ते सांगा. लय काय काय केलंय. म्हणजे काय बोलता तुम्ही? काय केलंय मी? प्रिया बाहेर तर या. आजच बसून बोलता काय सगळं? आता बाहेर या म्हणतो ना. या पडदेशी बाहेर या. एक मिनिट, तुम्ही असेच बोलता का? असंच म्हणजे कसं आता? असेच म्हणजे उद्धट रागानी. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.